आपण पाहत आहात नागरिक वार्ता न्यूज चॅनल, नागरिकांच्या समस्यांना भिडणारा बुलंद एल्गार। या चॅनलच्या बातम्या आवडल्या त्याला सबस्क्राइब करा आणि शेअर करायला विसरू नका। मातोश्रीहून उद्धव ठाकरे लाईव्ह। मोदीबद्दल काय म्हणाले, काय केले आरोप, पहा नागरिक वार्ता न्यूज चॅनलवर। आपल्याकडे पैसे आहेत, कर्ज काढून तुम्ही दिवाळी साजरी करताय म्हणते ते मी हे म्हणतोय की काय गरज काय होती त्या जाहिरातीची। ही एवढी जाहिरात केली, परत सांगतो की करोडो रुपये तुम्ही स्वतःच्या जाहिरातीसाठी खर्च केलेत। तेच करोडो रुपये माझ्या शेतकऱ्याला एक प्राथमिक मदत की बाबा तुझं सगळंच आता उद्ध्वस्त झालंय, काहीतरी प्राथमिक गरज मग तुझी जी काही रीतसर पंचनामा होऊन करून जी काही मदत असेल ती आम्ही करूच, पण ही पहिली तातडीची मदत, तातडीची म्हणा प्राथमिक मदत ही सरकारने द्यायला हवी होतीच। उद्धवजी, तुम्ही देवाभाऊ जाहिरातीचा उल्लेख केला, तर काल शरद पवार त्यांच्या पक्षाच्या कार्यक्रमात असं म्हणाले की देवाभाऊ देशाच्या लगत जे काही घडतंय, विशेषतः नेपाळमध्ये जे झालंय, राज्यकर्त्यांना तिकडच्या घालून दिलं जनतेनं, तर या घटनांमधून काही शहाणपण शिका। सगळ्यांनीच तो शहाणपण शिकण्याची गरज आहे। केवळ आपल्या मुख्यमंत्र्यांनी नाही तर पंतप्रधानांनी सुद्धा आपल्या आजूबाजूला बघायला पाहिजे। कारण परत त्याच मुद्द्यावरती मी येईल, बांगलादेशीयांना आम्ही हाकलून देणार, त्याच बांगलादेशांबरोबर तुम्ही क्रिकेट खेळताय। त्याच बांगलादेशमध्ये जेव्हा बंड झालं तेव्हा इथे बांगलादेशी चले जेव्हा म्हणतात आणि बांगलादेशच्या पदच्युत पंतप्रधानांना राष्ट्रपतींना तुम्ही इकडे सहारा देताय। आता नेपाळमध्ये हे घडलं, पाकिस्तान तर कारवाई करतोच आहे, चीन तर टपून बसलेलाच आहे। मग तुमचं नेमकं आहे चालले तरी काय? कारण सर्वसामान्य माणूस हाच शेवटी क्रांती करत असतो, नेते नाही करत, सर्वसामान्य माणूस करतो। त्याच्यामुळे हे जे काही धडे आहेत, पुढच्याच हेच मागचा शहाणा ही आपल्याकडे म्हण आहे, या सगळ्या राज्यकर्त्यांनी लक्ष द्यायला। सर, आपण पाहिलं तर आता काही जे